आपल्याकडे ऋषीमुनींनी जे जे विचार मांडलेले आहेत ते अत्यंत योग्य आहेत. हे ऋषीमुनी हे द्रष्टे पुरुष आहेत. त्यांनी कर्मकांड जरी करायला सांगितलं असतं तर कर्तव्यही करायला सांगितले. हे कर्तव्यामध्ये मोडतो. मी जो आता विषय सांगितला हा दानधर्मामध्ये विषय मोडत नाही, हा कर्तव्यात विषय मोडतो. मी काही कर्तव्य करायला सांगितलेली आहे आणि हे जर तुम्ही करू शकला नाही तर तुम्ही स्वतः दुःखाला सामोरे जाणं, जे होईल ते दुःख सहन करणं. ते ह्या सर्व गोष्टी विश्वास ठेवा. म्हणजे काय असतं, मित्रांचा ऐकण्याकडे फार कल आहे लोकांना. प्रत्येकाला 2-2, 4-4 मित्र असतात. ते मित्र जे सांगतील ते खरं असतं. ते मित्रांना अशा वेळेला बाजूला ठेव. हॉटेलमध्ये चहा प्यायला मित्र ठीक आहे, पण मार्गदर्शन करण्याला मित्र लायक नाही. आणि हे जे मी तुम्हाला सांगतो हे तुमच्या हिताच आहे. मी काहीतरी आजान तू काहीतरी बोलतो असं नाही. परमेश्वरावर अत्यंत दृढ विश्वास ठेवा. जो विश्वास तुम्ही त्याच्यावर ठेवा तसं तुम्हाला ह्या गोष्टीचा आपोआप ज्ञान व्हायला. अमृत हे असं पेय आहे की ते प्यायल्यानंतर दुसरं पेय प्यायचं शिल्लक राहत नाही. तो अमृत पिऊन शिवाय सोडा वाटायची कल्पना करीत असेल तो महामूर्ख आहे. हे पेयच असं आहे. आता हे जे मी तुम्हाला देते ते अमृतच देते. त्याचं आचरण करा प्रत्यक्षात, नाही तर काय नाही उपयोग होणार नाही. हमेशा तुम्ही ह्या चरणाजवळ येऊन पोहोचलेला किंवा त्यांनी तुम्हाला ह्या चरणाजवळ आणून घातलेला आहे. तुम्ही याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. मग पाठीमागून पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. आणि जो सांगेल तो आमच्यासारखे सांगेल ते हिताच आहे. कित्येक पंथातून ह्या कल्पना मांडलेल्या नाही. असे काही पंथ आहेत की त्यातून ह्या कल्पना असेल. उदाहरणार्थ बौद्ध घ्या तुम्ही, ह्या कल्पनाच मांडलेल्या आहेत. द्रविड लोक घ्या, द्रविड लोकांकडे सुद्धा ह्या कल्पना नाही. ह्या सगळ्या कल्पना आर्य लोकांच्या आहेत. द्रविडांनी एकदा ते दफन केलं की सुटले त्यात. त्यावेळी 40 दिवस सुखद मानवी झाली. ह्या कल्पना आर्यांच्या नाही. आणि आर्य हे आपले पूर्वज आहे.
अनारे हे आपले पूर्वज नाही, ते द्रविड लोक आहे. जे तपन करतात ते द्रविड आहे, जे संस्कार करतात अग्नीसारखा ते आर्य आहे. किंवा आर्यांच्या ज्या कल्पना आहेत, आर्यांच्या ज्या देवता आहेत, खरोखर विचार केला तर अत्यंत श्रेष्ठ आहेत. आपली धर्म परंपरा हे सांगते. काही लोक धर्म ही जी अफूची गोळी म्हणतात नाही का, हे स्वार्थापोटी आहेत. उस्मानाबादहून एक कम्युनिस्ट ग्रस्त दर्शनाला आले. तर मी सगळं बोलणं बिलणं झालं, त्यात त्याने मला एक सुचवलं. ते म्हणजे मी तसा मूळचा कम्युनिस्ट आहे, अगदी तसं काय मला समजत नाही अशा कल्पने सांगायला मिळालं. तेव्हा तुम्ही जे मला आता सांगितलं हे सगळं मला पटतंय. म्हणजे मी कम्युनिस्ट असल्यामुळे हे करावं का? म्हणजे जन्माला येताना कम्युनिस्ट आला का? जन्माला येताना जर कम्युनिस्ट आला असेल तर मग तू काय करू नाही. ते म्हणजे नंतर झालं म्हणून मी सांगतो काय शाळी जास्त दुसरे. त्यांनी काय केलं, त्याच्या तो शेतकरी पेंड्याच म्हणतात ना त्याला, त्या पेंड्याच्या खाली नाग गेला. तो आधी त्याच्या अंथरुणात निघाला, त्याच्या अंथरुणातून निघाला, बाहेर पडला तर त्या गंजीमध्ये गेला. केवढा होता तेवढा, असा एवढा जाड होता, फणा वगैरे काढला होता. आता हा कम्युनिस्ट असल्यामुळे त्यांनी ती गंज पेटून दिली, त्यात ते होरपाडून तो खणाचा. नाग महिला ही गोष्ट खरी आहे, फार मोठी चूक केली आयुष्यामध्ये. नागासारखा प्राणी जर मारला तर दारिद्र्य येतं. ते तुम्हाला कल्पना आहे का कशाने काय होतं, कशाने काय होतं? मग कम्युनिस्ट असं सुद्धा होईल का? मग मात्र चिडलं. आता कोण जर बोलला तुझी आदरा म्हणलं आता मी करून टाक, नंतर मी किशोरला जाण नागवाली करून टाक. नाही तर हाच नाग तुमच्या परत घरात येईल. काही सोडाने पेटलेले लोक असतात, एकाला जरी मारलं तरी दुसरा तयार होतो. तुम्हाला अजून ह्या कल्पना माहिती नाही. एकाला सोडलं तर दुसरा पुन्हा येणार नाही, आणि एकाला का मारलं की दुसरा तयार असतो. अत्यंत सोडायची भावना असते ह्या लोकांवर. हे एकमेकाचे कुठेतरी वंशज असतात, आणि बरोबर त्यांना त्याचं ज्ञान होतं की आपला वंशज इतकं मारला गेला इथं, कारण त्याच परिसरात हे फिरणारे असतात. दिसत नाही म्हणून आपल्याला ते लक्षात येत, पण परिसर तोच असतो. आसपासच्या काही अंतरावर यांची वस्तीस्थान असतात. हा दुसरा सोडाने काही पेटला जीवच घेईल. जाऊन तेवढं त्र्यंबकेश्वरला जाऊन तो नागबली करून टाक, खर्च येऊ द्या. गेला तर ते मुंडन केलेलं मला दाखवलं. तू जेव्हा आला ना त्या पांढरी टोपी घालणार, मला हसू यायला. परवा एवढा चांगला भांग पाडणारा मुळशी म्हणजे मुंडन कशाला केलं? त्यामुळे ते ब्राह्मण म्हणले मुंडन करावं लागेल. मान कापायला लागले नाही, एवढं काय कमी. बारीकची शिंडी दाखवली मला आल्यावर. ती नावी लोक आघाव असतात, तुम्ही मुंडन केली ते म्हणलं आता नाही काय त्रास आहे तुम्हाला आता नाही, आणि झाला तर जबाबदारी मी येतो त्याची काळजी. अरे म्हणलं तुझ्या पोटी असलेली मुलं तुझ्या समोर काही झालं तर काय करणार? माता पित्यांचं दुःख भयंकर असतं, अपरिमित दुःख असतं. तर जेव्हा मी हे शब्द वापरले ते एकदम ताडावर आले. हे लोक सोडाने पेटलेले असतात. आज जरी तू त्याला जाळून मारलं तर पुन्हा येईल. तो नाही आला तर परंपरा त्यांची ती कायम फिरण्याची असते, आणि वासानं ओळखतात. एवढं ज्ञान असतं, हे वासानं ओळखतात.
ते का झालं तर मग तुला फार त्रास होईल. ऐकलं पण ते अगदी तरुण ग्रस्त आहेत 30-32 वर्ष. बायको बरोबर आणली होती कारण टोपी घातल्यामुळे ते हा अवतार असं काय दिसतो. आपल्या जीवनामध्ये शत्रू ही निर्माण झाले तर दुर्दैवाचा भाव नाही, पण शत्रूंना सोडायची भावना येऊन याची काळजी घ्या. शत्रू निर्माण होतात हे कायम सत्य आहे. त्या शत्रूंना आपला सूड घेण्याची भावना जर आली तर आपण अपरे पडू. ह्या काही गोष्टी ज्या ईश्वराने निर्माण केलेल्या आहेत. हे दारुडे लोक असत, कायम शापित लोक असतात. दरवर्षी भिक्षा मागणं चालूच आहे, नागाला दूध म्हणणं चालूच आहे, कपडे गोळा करतात, पैसा गोळा करतात, वर्षभर पुन्हा तसंच करतात. हे शापित लोक असतात. त्यांच्या जन्मकुंडला शापित योग असतात, शापित कुंडली म्हणतात. शनी गुरु एकत्र असणं शापित कुंडली आहे. शुक्र शनी एकत्र असणं शापित कुंडली आहे. हे शापित कुंडली आमच्यासारख्यांच्या असल्या तर त्याचा उपयोग होतो. ते लोक काय करतात, त्या कुळात जन्म घेतात आणि स्वतःच्या शक्तीनं त्यातून बाहेर पडतात. ती शक्ती ह्याच लोकांना असते. तुमच्यासारख्याला ह्या ज्या शापित कुंडल्या येतात ह्यात नाश करतात. अशा बऱ्याच लोकांच्या कुंडलीतून हे असतं का, गुरु राहू एकत्र असणं, गुरु केतू एकत्र असणं, शुक्र राहू एकत्र असणं, शनी गुरु एकत्र असणं, याला शापित कुंडली म्हणतात. हल्ली त्या ज्योतिषाने ह्याचं ज्ञान नाही, समजतही नाही त्यांना. पण ही माणसं जर जन्माला आलेली घराची घरं होतो असतं का. पुष्कळ लोकांना असे अनुभव असतात की हा जन्माला आल्यापासून असं झालं, त्याच्या आधी फार चांगलं होतं, किंवा यांनी वाटोळ केलं त्याच्या आधी फार चांगलं होतं. त्यांना त्याची गर्भिता अर्थ कळत नाही, पण त्याचा अर्थ हा की शापित माणसं जन्माला येतात आणि ते आपलंच पाप आहे. आपल्या पोटी त्यांनी जन्म घेऊन आपलाच नाश करण्याकडे त्यांचा कल असतो. ह्या मी आता सांगतो, ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन अतिशय चांगलं जीवन जगा. ईश्वरावर विश्वास ठेवा, भाव ठेवा. आता आज बाहेर ऐकण्याची सोय केलेली आहे, तेव्हा आता हे झालं पुन्हा बैठकीला कोणी यायचं नाही. आता 10 वाजता परवानगी देतो. 10चे टोल पडण्याची वाट पाहताय. 8:30 ते 10 1.5 तास बोलतोय. आणि माझी अशी कल्पना आहे की तुम्ही ऐकायला कंटाळलं म्हणून मला आता ही इच्छा झाली. ही इच्छा होऊ द्या ऐकायला कंटाळल्या मिळण्याची. पण मी माझी शक्ती ती काय मानवी शक्ती की देव बोलत असताना आहेत. त्यानंतर बंडी श्राद्ध आहे, नागबली आहे, नारायण बली आहे, दान आहे. तुम्हाला अशा वाटले मी स्वतः हे करून आलो त्र्यंबकेश्वरला जाऊन. मला ह्या गोष्टीचं ज्ञान असल्यामुळं मी स्वतः त्र्यंबकेश्वरला गेलो, 3 विधी करून आलो. 3 दिवस स्मशानात जाऊन बसत होतो. तुम्हा लोकांना बहुतेक माहिती आहेच. 3 दिवस स्मशानात जातो. 3 दिवस सुतक पाळून बाजूला बसलो. तिथल्या ब्राह्मणांनी मला काय सांगितलं माहिती का, 3 दिवस सुतक पाळावं लागेल, कोणाला शिवू नका. म्हणजे मी कोणाला शिवत नाही. तुमचं ताट तुम्ही घासून टाकायचं म्हणलं, तेवढं जमणार नाही. ते काय त्यांना कोणाला किती शिकवायचं ज्ञानच नाही. तुमचं ताट कोण घासील म्हणून माझं भक्त येतो घासील. मग त्यांनी पुन्हा आंघोळ केली पाहिजे, दिवसभर तरी नाही करायला. पण हे 3 दिवस मी स्वतः केलेलं आहे. फार लोकांना आश्चर्य वाटलं.
त्या त्र्यंबकेश्वरच्या मंदिरामध्ये एक परिचयाची ग्रस्त भेटली की ते मला ओळखत होते. म्हणलं का क्षीरसागर माझं म्हणतात ते तुम्हीच सांगलं मी नाही. तुमचं आडनाव काय? म्हणलं माझं आडनाव कांबळे. तुम्ही नाही की तुम्ही तुम्ही कुठून आला? म्हणलं मी नाही करूनच आलो. ती जी व्यक्ती आहे ती तिथेच आहे. ते म्हणजे इथं दर्शनाला येणार आहात. म्हणलं मी निरोप सांगतो तुमचा. कांबळे म्हणलं तर असंच चार झालं की कोणीतरी सांगत हवं हेच ते. नाही नाही माझं नाव कांबळे. जगण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. मी जर त्यांना सांगितलं असतं मी तर तिथंच माझी पाय धरले असते. मी त्यांना सांगितलं मग 3 दिवस होतं काय शिवू नका तुम्ही. हे काही गोष्टी कराव्याच लागतात. तुमची बायको बहुतेक त्यांना सांगितलं असावी की हेच ते. त्याची बाजूला उभी राहिली आणि अंगावर पांढरं वस्त्र घेतलं होतं. त्यामुळे तो एक मोठा फायदा झाला. ब्राह्मणांनी सांगितले 3 दिवस पांढरे कपडे अंगावर घ्यायचे. ते हे केस वाढल्यामुळे त्यांना संशय. म्हणजे मी नाराजच आहे पण आडनाव दुसरं. तुम्हाला असं येणं स्वाभाविक काय करणार. गैला शब्दाची पद्धत मिळाली. गैलापेक्षा त्र्यंबकेश्वरलाच करावं. ज्या ठिकाणी महान स्मशान आहे त्या ठिकाणीच ते करावं लागतं. महास्मशान कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी सती गेलेली आहे त्या सती ज्या ज्या ठिकाणी गेलेल्या असते त्याला महान स्मशान म्हणतात. ते काशीला आहे, इकडे त्र्यंबकेश्वरला आहे. सती गेल्याची उदाहरणं बरीच आहेत. त्यांचे ओटे मी ज्या ओट्याजवळ बसला होतो तिथं सतीच गेलेली पाहिजे. ते ब्राह्मण मला सांगत होते की जे ओटे आहेत ना तिथं सती गेलेली आहे बाई आहे. म्हणजे त्या ओट्यावर बसतो चालेल का? म्हणजे चालेल तर काय. ते माझ्या जीवनाचे अनुभव मी तुम्हाला काय सांगतो. त्यात विनोदाचा भाग नाही पण ही वस्तुस्थिती आहे. पण माझ्यासारख्या माणसाने हे केलं याहून तुमच्या लक्षात येत नाही की हे शास्त्र किती प्रगत आहे. कारण आमच्या घराण्यामध्ये हा राहूचा दोष आहे. या क्षीरसागर घराण्यामध्ये राहूचा मोठा दोष आहे. तो घालवण्यासाठी मी स्वतः गेले. दादाला आल्यावर सांगितले मी ते सगळं करून आलो. त्यांनी मला मुंडन करायला सांगितलं होतं तिथल्या ब्राह्मणाने. म्हणून आपण मुंडन करणार काय? म्हणलं मुंडन ब्रह्मचार्याला सांगितलेलं नाही, ते गृहस्थाश्रमांना सांगितले. हो ते काय सगळे त्यांच्या अहंकारात असतात की मी ब्रह्मचारी आहे मला हे सांगितलेलं नाही.